विजय करंजकर यांच्या समर्थकांनी घेतलेल्या मेळाव्यात विजय करंजकर यांनी लढणार, नडणार आणि पाडणार अशी भूमिका घेतली आहे। त्यामुळे आता विजय करंजकर यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीसमोर एक नवीन आव्हान जे आहे ते उभं राहिले। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आहेत। भाऊ, काय सांगाल? आपले जे सहकारी आहेत विजय करंजकर यांनी आता आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे आणि आपल्या पक्षाकडून या ठिकाणी उमेदवार देण्यात आलेला आहे। त्यांनी काल अशी भूमिका घेतली, लढणार, नडणार आणि पाडणार। विजय करंजकर हा एकदम खोटारडा माणूस आहे। शिवसेनेमध्ये काम करत असताना, उपजिल्हा प्रमुख असताना सुधाकर बडगुजरांचा प्रवेश त्यांनी घेतला असं त्यांनी काल वल्गना केली, वक्तव्य केला। सुधाकर बडगुजरांचा प्रवेश या सावतानगर परिसरामध्ये उद्धव साहेब आणि संजय राऊत साहेबांच्या उपस्थितीमध्ये झालेला आहे। त्यामुळे तो सातत्याने खोटं बोलत असतो। महापालिकेच्या निवडणुकीमध्ये 2017च्या निवडणुकीमध्ये काय शेण खाल्लेलं आहे हे मातोश्रीला माहिती आहे। त्याच्याबद्दल फार जास्त बोलायचं नाही। तो आता निवडणुकी अर्ज त्यांनी भरलेला आहे, लढायचं का नाही लढायचं हा त्याचा प्रश्न आहे। मला असं वाटत नाही की तो लढेल असं। फक्त हे बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी ही कालची झालेली मीटिंग आहे। शिंदे गटांना ब्लॅकमेल करण्यासाठी, शिवसेनेला ब्लॅकमेल करण्यासाठी, भाजपाला ब्लॅकमेल करण्यासाठी हा मेळावा झालेला आहे। त्याची व्हॅल्यू वाढवण्यासाठी मेळावा आहे, बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी मेळावा आहे। मला असं वाटत नाही जे विजय करंजकर कृती करून हेतू साध्य करतील असं मला वाटत नाही। नक्कीच भाऊ, काल त्यांनी मेळावा घेतला त्यात ते असं देखील म्हणाले होते, ज्या उमेदवारामुळे माझं तिकीट कापलं गेलं, ज्या उमेदवाराला तिकीट मिळालं त्यांनी तिकीट मिळाल्यानंतर 2-3 दिवसात माझी भेट घ्यायला पाहिजे होती, मला येऊन म्हणायला पाहिजे चुकी झाली। त्यांनी अशा पद्धतीची जी नाराजी ती व्यक्त केली। वसंत गीते माजी आमदार यांनी 4 वेळा फोन केलेत की भेटायला येऊ का म्हणून। त्यांना भेट नाकारली त्यांनी। त्यांच्याबरोबर आमचा उमेदवार त्या ठिकाणी जाणार होता आणि त्यांची भेट घेणार होता। जर तुम्हाला भेटच घ्यायची नाही, तुम्हाला मातोश्रीवरच जायचं नाही, तुमच्या मनामध्ये दुसरंच चाललेलं आहे, तर असा खोटारडेपणा हा जनतेसमोर येतो। लोक अजूनही ते इमू प्रकरण विसरलेले नाही। पंचक्रोशीतील लोक, कितने भी बड़े झूलों में झूलो लेकिन अपनी औकात मत बोलो। हो, तुम्ही आता मातोश्रीचा उल्लेख केला, ते असं म्हणाले की मला मातोश्रीवरती बोलवलं गेलं मात्र भेट दिली नाही, माझा अपमान झाला असं देखील ते काल म्हणाले। त्याचे अनेक वेळा अनेक स्टेटमेंट झालेत। आधी म्हटलं मला बोलवलंच नाही, आता म्हटलं 3 वेळा बोलवलं, आता कालच्या सभेत म्हटलं की मला बोलवलं परत थांबवलं। उद्धव साहेबांनी त्याला रिस्पेक्टफुली बोलवलं होतं, पण यांच्या डोक्यामध्ये दुसरे घाणेरडे विचार होते। त्यांना शिंदे गटाचं तिकीट मिळणार होतं, भाजपचा सपोर्ट मिळणार होता, म्हणून त्यांच्यामध्ये चाललेलं 1 महिना त्यांनी वाया घालवला आणि तिकीट नाकारल्यामुळे हा मेळावा समर्थकांचा आता घेतला। तुम्हाला फॉर्म भरायचं होतं, शक्तिप्रदर्शन करायचं होतं, तुम्ही फॉर्म भरण्याच्या दिवशी शक्तिप्रदर्शन का नाही केलं? तुमचं तिकीट कट झालं, तुम्हाला शक्तिप्रदर्शन करायचं होतं, त्यावेळेस तुम्ही काय मेळावा नाही घेतले? आता उमेदवारी भरताना 4 लोक आणि मेळावा घेतला उमेदवारी भरल्यानंतर हजारो लोकांचा। समजा याचा हेतू काय आहे? हेतू स्पष्ट दिसतो आहे, बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी मेळावा घेतलेला आहे। त्याच्याकडे फार लक्ष विजय करंजकरकडे फार लक्ष देणं मला योग्य वाटत नाही। नक्कीच भाऊ, धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रिया। आपण जर बघितलं, बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी विजय करंजकर यांनी हा मेळावा घेतला आहे आणि विजय करंजकर यांचे जे सर्व आरोप आहेत ते देखील सुधाकर बडगुजर यांनी फेटाळून लावलेत। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।